आम्हाला दिलेला केकचा टास्क आम्ही सक्सेसफुली पूर्ण केलेला आहे आणि आता दुसऱ्या टीमचा टर्न आहे. सोनाली, सचित आणि सुशांत आणि आमचे कॅप्टन ऑफ द शिप दे आर डेकोरेटिंग दिस ख्रिसमस ट्री आणि ते त्यांची टास्क कशी पूर्ण करतायत ते आम्ही आता बघणार आहोत. सोनाली, तू माझं म्हणणं आहे तू स्वतः जाऊन झाडावर बस. चलो लाईट जा रे. आधी हे काय करतोयस तू? हे काय करतोय? हा आमचा स्नो आहे. हो, कापूस कोंड्याची गोष्ट माहिती तुला? उन्हाळ्यात स्नो जो असतो तो असा असतो. मागे नाही दिसणार आहे आधी. नाही, तो वरनं पडतो ना, तो खालपर्यंत येतो. यांना खरं तर क्रिसमस ट्री सजवायचं होतं. ट्री कुठे गेलाय माहिती नाही, पण क्रिसमस आहे एवढं कळतंय, झाडच दिसत नाही. बाकी काय चला झालेलं आहे, झालं. टाइम अप, टाइम अप, टाइम अप. सोनाली, वा 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 वा. यांनी अप्रतिमरित्या असं एक झाड सजवलेलं आहे. फारच मस्त दिसतंय. आता सगळ्यात उत्तम डेकोरेशन कोणी केलंय हे आपल्याला बघायचंय ना. आता हे कसं आम्ही पाहिलंय. कापूस कोंड्याची गोष्ट सांगितलेली आहे. हा कापूस माझ्याकडनं तुला. वा वा वा. सोनाली, तुझ्या हातनं प्राइज गेलं त्या बाबतीत तुझं काय म्हणणं? कापूस तुम्ही डोळे तुम्हाला दिलं नाही असं आम्ही अजिबात नाही. हा आमच्या सिनेमाचा डिरेक्टर आहे, याला जे मिळेल ते आपल्या सगळ्यांना मिळेल. सुफिलचा सक्सेस आम्ही सगळे वाटून घेऊ. असं पण आहे का? असं नक्की नाही. अजून एक आहे, सेकंड प्राइज उत्तेजनार्थ बक्षीस. नाही, सेकंड प्राइज सगळ्यात शांत राहून डेकोरेशन केलेल्या माणसाला मी देणार आहे. तो म्हणजे सचित, आमचा रोहित. काही आरडाओरडा नाही, काही नाही. सिन्सिअरली आपलं काम तो करत होता. फक्त झाल्यावर त्यांनी सगळं संपलं एवढं सगळं ट्री दाखवलं. सो कॉंग्रॅच्युलेशन. आणि माझ्याकडनं हे प्राइज आमच्या सगळ्या क्लासमेट्स. आता क्रिसमस ट्रीवर आपण कोणी त्याच्यावर काही कमेंट करू नये, कारण सुपर आहे. क्रिसमस में तू नहीं शायद. छान आहे, छान. व्हेरी गुड. सो बेसिकली आम्ही हे सगळे गिफ्ट्स वाटून घेणार आहोत एकमेकांमध्ये आणि अशीच क्रिसमसची जी स्पिरिट आहे ती जिवंत ठेवणार आहोत क्लासमेटच्या आज या क्रिसमस सेलिब्रेशन. ओके, थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान ट्री सजवलं आहे आणि ऑफकोर्स सई तू पण छान केक बनवलेला, छान डेकोरेट केलेलं. हो, ऑफकोर्स तुम्ही सुद्धा. ओके, आता तुम्ही इतकं छान केलंय तर तुमच्या सगळ्यांसाठी एक छान असं सरप्राईज आहे. पाहायचं आहे? येस, 2 मिनिटं द्या. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear classmate. Happy birthday to you. क्रिसमस सेलिब्रेशन खूप छान पद्धतीने इथे सगळ्यांनी दाखवलेलं आहे. आता तुम्ही सगळ्यांनी मला तुमच्या आठवणी सांगायच्या आहेत क्रिसमसच्या आणि ऑफकोर्स आता न्यू इयर सुद्धा जवळ आलेलं आहे. तर प्लीज तुम्ही तुमच्या आठवणी शेअर करा. महाराष्ट्रामध्ये विश्राम बागेमध्ये खूप छान क्रिसमस सेलिब्रेट केला जातो सांगलीत. ते सही तुम्हाला सांग. ओके, काय नाही, क्रिसमसला आम्ही आमच्या मित्रांच्या घरी जातो जनरली.
जे ख्रिश्चन आहेत त्यांच्याकडे प्रॉपर टर्कीचा डिनर असतो आणि ख्रिसमस ट्री असते घरात आणि खूप छान वातावरण असतं. आणि मी स्वतः एकदा पुष्करच्या घरी गेले, श्रोत्री, आणि पुष्कर्स वाईफ इज अ ख्रिश्चन, सो त्यांच्याकडे सागर संगीत ख्रिसमस असतो आणि ते वातावरण विटनेस करण्याजोगं असतं. आणि 31ला मला नेहमी गोव्याला जायला आवडतं, सो गोव्याला मी म्युझिक फेस्ट अटेंड केल्यानंतर मग 31ला आय सेलिब्रेट विथ माय हजबंड ऑर माय फॅमिली. सो असं ठरलेलं असतं कायम आणि यावर्षी त्याला काही अपवाद नाही आहे. पण हे जे आम्ही आता केलं ख्रिसमस निमित्ताने हे कायम लक्षात राहण्यासारखं आहे माझ्या. नक्कीच. ग्रेट. मग मुंबईमध्ये क्रिसमस खूप वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट होतो. पण माझ्या लहानपणीच्या आठवणी अशा आहेत की आम्ही एक बाहुला बनवायचो आणि तो एक 25 डिसेंबरला सुट्टी पडली की त्या बाहुल्याला बिल्डिंगभर फिरवायचं आणि 1-1, 2-2 रुपये, 5-5 रुपये त्या डब्यात जमा करायचे आणि त्याच्यातून मग 31st आम्ही सेलिब्रेट करायचो. पण हे सगळं करत असताना मुळात आम्ही एकदा त्या बाहुल्याला सांताक्लॉजचा मास्क लावला होता आणि नंतर त्याला जाळतात ॲक्च्युली. सो आम्हाला एका आमच्या बिल्डिंगमध्ये जी ख्रिश्चन फॅमिली राहते त्यांनी सांगितलं की बाबांनो हे असं करू नका, हे जरा वेगळं आहे. त्यावेळेला ह्याचं महत्त्व कळलं, सांताक्लॉज म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी कळल्या. आणि असाच एकदा तो बाहुला मी फिरवत असताना माझ्या वडिलांनी मला बघितलं आणि मजबूत बेदम मारला, कारण हे सगळे उपद्व्याप मी करत होतो त्या बाहुल्याला घेऊन. पण क्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी कुठल्या तारखेची अथवा महिन्याची गरज नसते. ते सेलिब्रेशन कुठल्याही ख्रिश्चन फॅमिलीमध्ये गेलो तर आपल्याला वर्षभर बघायला मिळतं. क्रिसमस मला वाटतं दरवर्षी मी पुण्याने नाही, मी मागच्या वर्षी मुंबईत खरं क्रिसमस सेलिब्रेट केलं होतं. मी मोस्टली दर क्रिसमसला कुठेतरी शूट करत असतो. मागच्या वर्षी आम्ही सावंतवाडीत शूट करत होतो. लास्ट इयर मी फ्री होतो आणि मी रम अँड रेझन केक बनवला होता क्रिसमसला. आणि त्याच्यासाठी तुम्ही 1 महिन्याआधी रममध्ये रेझन्स आणि पीनट्स सगळे सोक करून ठेवायचे असतात आणि ते महिनाभर सोक झाल्यानंतर तुम्ही क्रिसमसच्या 2 दिवस आधी तो बनवायचा असतो. सो इट्स अ व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. अँड ते मला वाटतं दरवेळेस कुठलं तरी क्रिसमस सीझन म्हणून तुम्ही काही ना काहीतरी वेगळं करत असता मित्रांबरोबर. आणि कॉलेजमध्ये असताना तर मला क्लिअरली आठवतं आहे की सुट्ट्या क्रिसमसच्या लागल्या तर पार्ट्यांशिवाय कुणीच कधी काही केलं नाही. आणि पार्ट्या सुरू होतात 24 तारखेला आणि त्या संपतात 1 तारखेला सकाळी. तर फक्त धमाल मस्ती आणि थंडीच्या सीझनमध्ये एन्जॉय करत फिरणं, मजा करणं आणि नाईट आउट्स मारणं, हे क्रिसमसचं मला वाटतं एक माझी आठवण आहे. या माझी बेस्ट फ्रेंड होती जी म्हणजे आता आहे पण आम्ही टचमध्ये नाही आहोत, पण ती शी गॉट मॅरिड टू अ ख्रिश्चन. सो त्यांच्या फॅमिलीमध्ये आम्ही सगळे एकत्र 2-3 वर्ष क्रिसमस सेलिब्रेट केले आणि खूप मजा यायची. कारण त्यांच्या गच्चीवर ते लोक साधारण 100 लोक जमायची आणि खूप रात्रभर सेलिब्रेशन असायचं. या पलीकडे मला एक आठवण आहे शाळेतली. आम्ही आमच्या शाळेच्या मागे मदर टेरेसा होमेज होतं. सो आम्ही तिकडे जायचो ऑर्फनेजमध्ये आणि लहान मुलांबरोबर क्रिसमस सेलिब्रेट करायचो. चॉकलेट्स, गिफ्ट्स अशा गोष्टी घेऊन जायचो आणि त्यांना खूप मजा यायची कारण ते ऑर्फन्स होते आणि कोणीतरी येऊन त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करत आहे, त्यांच्यासाठी ॲक्च्युली चॉकलेट्स गिफ्ट्सपेक्षा त्यांच्याबरोबर वेळ घालवतो आहे, ही खूप मजा असायची. आत्ता ते जमत नाही. आय विश आम्ही सगळे एकत्र जाऊया कुठेतरी अशा पद्धतीने सेलिब्रेट करूयात. क्रिसमस असो किंवा कुठलाही सण असो, त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करून आपल्यालाही जास्त मजा येते असं मला वाटतं. आणि ऑफकोर्स हे सेलिब्रेशन आजचं खूप अविस्मरणीय असणार आहे. मला असं वाटतं की आजचा जो आहे म्हणजे तो एक्सपिरियन्स मला लक्षात राहण्यासारखा आहे की त्यानिमित्ताने थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत, क्रिसमस आहे, सगळे आता इव्हेंट्स चालू आहेत. प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक ठिकाणी सणाचा माहोल आहे. सगळेजण एकत्र येतात, कॉम्पिटिशन्स खेळत आहेत, मजा करतात, मस्ती करत आहेत आणि तुमच्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र आलो. क्रिसमस आम्ही सेलिब्रेट करतो आहे. 16 जानेवारीला आमची फिल्म रिलीज होते. सो मला असं वाटतं की हा इव्हेंट असा चालू राहील पुढचे अजून काही 20-25 आठवडे क्लासमेट बरोबर असं मला वाटतं. काय म्हणतो? मी माझ्या बायकोबरोबर माहीमला जे चर्च आहे त्या चर्चला मागच्या वर्षी आम्ही 12 वाजता गेलो होतो आणि मिडनाईट मासला आणि पहिल्यांदा मी ते अनुभवलं. खरोखर ते ज्या पद्धतीने तिकडे एकत्र, ज्या श्रद्धेने सगळे एकत्र जमतात ते खूप बघण्यासारखं आहे. आणि मागच्या वर्षी आम्ही बँड्रामध्ये क्रिसमस ट्री जाऊन विकत घेतलं मी आणि माझ्या बायकोनी आणि बरंच शॉपिंग केलं आणि ते सजवलं सगळं कारण तिला खूप आवड आहे.
आणि जसं आत्ता सईनी सांगितलं, आमची मैत्रीण आहे प्रांजल श्रोत्री, पुष्कर श्रोत्रीची बायको, ती दरवर्षी छान छान कपकेक्स वगैरे क्रिसमसच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना पाठवत असते. थँक्यू प्रांजल, थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. आणि दरवर्षी आम्ही 31ला म्हणजे या ग्रुपमधले तरी मी आणि अंकुश ऑलमोस्ट मागचे 10-31 तरी एकत्र आहोत. वेगवेगळ्या ग्रुप असेल, आता क्लासमेट्सचा अख्खा ग्रुप होपफुली असेल. सुशांत बऱ्याचदा असतो आमच्याबरोबर, बऱ्याचदा नसतो. सुशांतच्या बायकोचा याच काळात वाढदिवस असतो, त्यामुळे तो ऑन ऑफ येऊन जाऊन असतो. पण ओव्हरऑल आम्ही खूप मजा करतो. अलिबागला बऱ्याचदा जातो, पुष्करचं तिथे घर आहे, खूप मजा करतो. आणि 31ला गेल्यानंतर 1 तारखेला परत यायचं ठरवतो, पण कधीच येत नाही. 2 किंवा 3 तारखेला परत येतो. माझं क्रिसमस सेलिब्रेशन खरं तर जास्तीत जास्त फॅमिलीबरोबर असतं, कारण वर्षभरात फारसा वेळ मिळत नाही फॅमिलीबरोबर वेळ काढायला. आई बहीण काका काकू सगळे त्यांच्याबरोबर असतो. एक सेलिब्रेशन आम्ही केलं आणि आता मला असं वाटतं की आम्ही ते दरवर्षी कंटिन्यू करू, की आम्ही मागच्या वेळेला एक क्रिसमस सेलिब्रेशन एका पुण्यातल्या ओल्ड एज होममध्ये केलं होतं. बिकॉज दे डोंट हॅव एनी काइंड ऑफ म्हणजे त्यांना सॅन्टा क्लॉज म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही. तर आम्हाला असं वाटलं की त्यांना जाऊन आम्ही कयानी बेकरीतनं केक दिला होता. त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यासाठी पार्टी पॉप्स, त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा, म्हणजे एक आजोबा होते जे 80 वर्षाचे होते, त्यांना पार्टी पॉप म्हणजे काय हेच सुद्धा माहिती नव्हतं. ते आम्ही त्यांना दाखवलं, तर त्यांना ते इतकं आवडलं की ते रडायला लागले. तर मला असं वाटलं की त्यांच्यासाठी ही क्रिसमस फार जास्त चांगली आली आणि त्यांच्यामुळे आमच्यासाठी चांगली आली. तर मला असं वाटतं की पुन्हा एकदा आम्ही असंच सगळी फॅमिली मिळून जाऊ. आणि आता ही माझी फॅमिली आहे, हे माझे क्लासमेट्स आहेत, यांच्याबरोबर आम्ही तिकडे जाऊ आणि तिकडे एन्जॉय करू आम्ही आमचं. नक्कीच. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे वळते, कारण की चित्रपट लवकरच रिलीज होतोय, त्याच्यामुळे काय आठवणी आहेत या सगळ्यांबरोबरच्या, काय सांगा? आठवणी अजून आहेत, चालूच आहेत. म्हणजे आता ते खरं पुढे आम्ही 15-20 दिवस एकत्र आहोत आणि आम्ही संपूर्ण हे असंही वाटतं खूप आहेत. शूटिंग केलं एकत्र, एक जवळजवळ वर्षभर आम्ही आता एकत्रच आहोत आणि पुढचे काही दिवस प्रमोशनच्या निमित्ताने पण खूप एकत्र असू. तर असेच क्रिसमस, न्यू इयर्स, होपफुली सेलिब्रेशन्स खूप पुढे येणारे हे सेलिब्रेट करत राहू. आणि या निमित्ताने मी सगळ्यांना आमच्यातर्फे सांगू इच्छितो की 16 जानेवारीला क्लासमेट्स पण तुम्ही नक्की जाऊन थिएटरमध्ये बघा. आणि आम्ही जे स्क्रीनवर केलं आहे, हे जे एक तुम्हाला ओव्हरऑल मॅडनेस दिसला, हा तुम्हाला स्क्रीनवरही तेवढाच एन्जॉय करता येईल. तर सेलिब्रेट विथ अस फ्रॉम 16 जानेवारी इन थिएटर्स ऑल ओव्हर महाराष्ट्र. थँक्यू. एक आमच्या सगळ्यांतर्फे मी आदित्यला विनंती करेन की पुढच्या क्रिसमसला पण आम्ही असेच सगळे एकत्र पुढच्या सिनेमासाठी असू, याची काळजी घे. आणि पुन्हा राजश्री मराठीमध्ये नक्की नक्की. वी आर लुकिंग फॉरवर्ड.